घटना कोल्हापूर जिल्ह्यातील संगमपूर एका छोट्या गावात ही घटना आहे. नाव सिद्धार्थ वाघमारे वय 29, आर्या पाटील वय 23, रोहन जोशी वय 27. घटना मग कडे वळूया. हिरवीगार शेतं, पावसाने भरलेले रस्ते आणि जुन्या पद्धतीच्या घरात राहणारा सिद्धार्थ वाघमारे शांत, अभ्यासू आणि स्वप्नाळू मुलगा. त्याची आई माया वाघमारे गावातील शाळेत शिक्षिका, साधी पण मुलाबद्दल अतोनात काळजी करणारी. वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आई आणि मुलगा हेच एकमेकांचे जग. सिद्धार्थला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न. गावातील साधनं कमी, पण आईच्या मेहनतीवर तो शहरात कॉलेजला गेला. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी त्याची भेट झाली आर्या पाटील. आर्या शहरातील श्रीमंत घरातून आलेली, आत्मविश्वासाने बोलणारी आणि सुंदरतेसोबत मनमिळाऊ स्वभावाची. पहिल्या दिवशीच वर्गात ती उशिरा आली आणि सिद्धार्थच्या शेजारी बसली. आर्या हसत, एक्सक्यूज मी, हा सीट फ्री आहे का? सिद्धार्थ घाबरत, हो बसा. त्या दिवसापासून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. लायब्ररीत अभ्यास, कॅन्टीनमधले चहा आणि हळूहळू नजरा भेटू लागल्या. एकदा कॉलेजच्या टूरला दोघे गेले. संध्याकाळी समुद्रकिनारी बसले असताना आर्याने विचारलं, आर्या, सिद्धार्थ, तुला असं वाटतं का की दोन लोक नियतीनं भेटतात? सिद्धार्थ हसत, हो, पण मला वाटतं आपण दोघं नियतीपेक्षा जास्त काहीतरी आहोत. आर्याच्या डोळ्यांत चमक, चेहऱ्यावर हसू. त्या क्षणी त्यांचं नातं फक्त मैत्रीचं न राहता प्रेमाच्या प्रवासावर निघालं. सिद्धार्थ रोज आईला फोन करत असे. आईला आर्याबद्दल माहिती होती, पण तिच्या मनात भीती होती. माझा मुलगा गावाकडचा साधा आणि आर्या श्रीमंत घरची. समाज स्वीकारेल का? एकदा आईने त्याला पत्र लिहिलं, सिद्धू, प्रेम करायला चूक नाही, पण आयुष्याचं गणित फक्त भावनांनी जमत नाही. विचारपूर्वक निर्णय घे. तुझं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे पत्र वाचून सिद्धार्थच्या मनात दुविधा निर्माण झाला, पण आर्यावरील त्याचं प्रेम इतकं प्रखर होतं की त्याने ठरवलं आईला पटवायचंच. आर्याच्या घरच्यांना ही जवळीक कळली. तिचे वडील दत्तात्रय पाटील कठोर स्वभावाचे, राजकारणात प्रभावशाली. त्यांनी आर्याला स्पष्ट सांगितलं, हा गावाकडचा मुलगा तुला शोभत नाही. तू आमच्या मानमरातबाची मुलगी आहेस. आर्याने रडत उत्तर दिलं, बाबा, प्रेमात श्रीमंती गरिबी पाहिली जात नाही. मी सिद्धार्थसोबतच आयुष्य घालवणार. आर्या आणि सिद्धार्थचे नातं घट्ट होतं, पण कुटुंबियांचा विरोध, आईचं संभ्रमित मन आणि समाजाची भीती यामुळे संघर्ष वाढत गेला. शेवटी दोघांनी ठरवलं, आम्ही या प्रेमाला कसलीही परीक्षा पार करू. काहीही झालं तरी वेगळं होणार नाही. परंतु नियतीकडे काहीतरी वेगळं खेळ दडला होता. आर्या आणि सिद्धार्थचं नातं आता कॉलेजच्या पलीकडे गेलं होतं. दोघं एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले होते. त्यांचे लहानसहान भांडणं, पुन्हा पटणं, एकमेकांबद्दलची काळजी, सगळंच इतकं खऱ्यासारखं वाटत होतं की दोघांना भविष्य फक्त एकत्र दिसत होतं. सिद्धार्थने आर्याला अनेकदा सांगितलं होतं, आर्या, तुझ्याशिवाय माझं काहीच नाही. तूच माझं स्वप्न, माझं आयुष्य, माझा श्वास आहेस. आणि आर्या देखील गाल लाल करत त्याला मिठीत घेत असे. पण आयुष्याची दिशा अचानक बदलते हे त्यांना माहीत नव्हतं. त्या गावात रोहन नावाचा मुलगा परत आला. रोहन आणि आर्या लहानपणीचे शेजारी होते. रोहनचा स्वभाव जरा हटके, थोडा धीट, पण बोलण्यात गोडवा. शहरात मोठ्या बिझनेस फॅमिलीमध्ये राहून तो पुन्हा गावात व्यवसायासाठी आला होता. आर्या सुरुवातीला त्याच्याशी फक्त शेजारी म्हणून बोलत होती, पण त्याच्या बोलण्यातली आत्मीयता, आधुनिक स्टाईल आणि शहरातलं एक्सपोजर हळूहळू तिच्या मनात कुतूहल निर्माण करत होतं. सिद्धार्थ साधा, भावुक, गावाकडचा, तर रोहन स्मार्ट, आत्मविश्वासू, आधुनिक. आर्या दोघांच्या मध्ये सापडली. सिद्धार्थ रोजच्या सवयीप्रमाणे आर्याला गोड प्रेमपत्र लिहित असे. तू माझी आहेस, आयुष्यभर फक्त माझीच राहशील. तुझं हसू म्हणजे माझं जग, तुझ्या डोळ्यांत मला माझं भविष्य दिसतं. एका रात्री आर्या छपरावर बसून तारांकडे पाहत होती. सिद्धार्थ तिच्या सोबत होता. सिद्धार्थने तिचा हात धरला. आर्या, काही दिवसांनी मी आईला बोलून लग्न ठरवतो. आपलं एकत्र आयुष्य सुरू करू. आर्याचं मन घाबरलं. ती हळू आवाजात म्हणाली, हो सिद्धार्थ, पण मला वाटतं अजून वेळ आहे. मला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सिद्धार्थ गोंधळला, पण तिला जबरदस्ती केली नाही. आर्याची आई लक्ष ठेवून होती. तिला मुलगी बदलल्यासारखी वाटत होती. आधी सिद्धार्थच्या नावाने हसणारी, त्याची वाट पाहणारी आर्या आता शांत, विचारात गढलेली होती. आईने एकदा थेट विचारलं, आर्या, काहीतरी बदललं आहे का? तू मला सांगू शकतेस? पण आर्या टाळून गेली.
आर्या दोघांमध्ये हेलकावे खात होती. एका बाजूला सिद्धार्थचं निखळ प्रेम, दुसऱ्या बाजूला रोहनची आकर्षक दुनिया. सिद्धार्थला जाणवायला लागलं की आर्या त्याच्यापासून दूर जात आहे. तो एकदा तिला विचारतो, आर्या, खरं सांग, काही बदललं आहे का? तुझे डोळे मला खोटं सांगत नाहीत. आर्या गप्प बसली. तो तिच्या डोळ्यांत शोध घेत राहिला, पण तिने नजर वळवली. इथूनच गैरसमज, फसवणूक आणि गुन्ह्याची बीजं रोवली गेली. सिद्धार्थचं प्रेम आणि विश्वास हळूहळू संशयात बदलत होतं, तर रोहनचं आकर्षण आर्याच्या मनावर हुकूमत मिळवत होतं. सिद्धार्थ आणि आर्या यांचं प्रेम दिवसेंदिवस गहिरं होत होतं. कॉलेज संपलं, नोकरी सुरू झाली आणि एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागले. आर्या आपल्या आईसोबत राहत होती, तर सिद्धार्थचं स्वतःचं कुटुंब गावाकडे होतं. आईलाही आर्या आणि सिद्धार्थचं नातं माहीत होतं, पण तिने एकच अट घातली. पेक्षा जास्त, लग्न ठरवताना माझ्या इच्छेला महत्त्व द्यायचं. पण जर तुझ्या डोळ्यात खरं प्रेम दिसलं तर मी थांबणार नाही. आर्या खुश झाली आणि तिने सिद्धार्थला सांगितलं. दोघेही स्वप्न बघू लागले, एकत्र संसाराचं, छोट्या घराचं, प्रेमाने भरलेल्या आयुष्याचं. याच दरम्यान रोहन नावाचा मुलगा त्यांच्या परिसरात आला. तो स्मार्ट, पैसा खर्च करणारा आणि बऱ्याच मुलींशी बोलणारा होता. आर्याच्या आईची त्याच्याशी भेट झाली, कारण तो त्यांच्या घराजवळ भाड्याने राहायला आला होता. हळूहळू रोहन आईला आदरणीय मुलगा वाटायला लागला. तो बाजारातून भाजी आणणं, घरातल्या छोट्या गोष्टीत मदत करणं, हे सगळं करत राहिला. आईला वाटलं, हा माझ्या मुलीसाठी योग्य वर आहे. आर्या अजूनही सिद्धार्थवर प्रेम करत होती, पण आईने रोहनकडे झुकतं मत मांडलं तेव्हा ती गोंधळली. पेक्षा जास्त, आईसाठी योग्य ते करावं का, की हृदयाचं ऐकावं? पेक्षा जास्त, आर्या, मी तुझ्याशिवाय कुणाचा विचारही करू शकत नाही. लग्न करायचंच तर आपलं होईल. बाकी कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. पण आईचं दडपण वाढत गेलं. शेवटी एका कौटुंबिक चर्चेनंतर आर्याचं लग्न रोहन सोबत ठरलं. सिद्धार्थसाठी हा धक्का जबरदस्त होता. तो रात्री जागा राहू लागला, कामात मन गुंतेना. आर्यालाही यातना होत होत्या, पण आईसमोर काही बोलण्याची तिची हिंमत नव्हती. लग्नाच्या आधीच्या दिवशी आर्या आणि सिद्धार्थ भेटले. डोळ्यात पाणी, ओठांवर वेदना. पेक्षा जास्त, आर्या, माझं मन अजूनही तुझ्याकडे आहे. सिद्धार्थ, पण माझ्या आईच्या इच्छेपुढे मी हारणार आहे. सिद्धार्थ, तू नाही, आपण दोघं हरतोय. हे नातं कुणी मोडलं नाही, पण परिस्थितीनं आपल्याला मोडलं. त्या रात्री दोघांनी शेवटचं एकमेकांना मिठीत घेतलं. आर्याचं लग्न रोडसोबत झालं. संपूर्ण शेजार जमला होता. ढोल ताशांचा गजर, नवरदेवाच्या घोड्यावरची एंट्री, सर्व काही भव्य. सिद्धार्थ लांबून पाहत होता, मनात तुटलेल्या स्वप्नांचे तुकडे दाबून. आई खुश होती, पण आर्या मात्र डोळ्यांत पाणी दाबून हसत होती. लग्नानंतर काही महिने रोहन आणि आर्याचं संसार जीवन सुरू झालं. सुरुवातीला रोहन छान वागला, पण हळूहळू त्याचा खरा चेहरा समोर येऊ लागला. दारू, राग आणि संशय. आर्या अनेकदा एकटी पडायची. सिद्धार्थ मात्र अजूनही तिच्याशी बोलत होता. कधी चोरून फोनवर, तर कधी ऑफिसच्या नावाखाली भेटून. ही भेट आता पुन्हा रोमॅन्टिक नात्यात बदलली. आर्या स्वतःचं आयुष्य नकोसं मानायला लागली आणि सिद्धार्थच्या मिठीत शांती शोधू लागली. रोहन हळूहळू आर्याच्या वागण्यातला बदल ओळखला. तो तिला प्रश्न विचारू लागला, तिच्या फोनमध्ये डोकावू लागला. आणि एक दिवस त्याने दोघांना एकत्र पाहिलं. रोहनच्या डोळ्यात संताप भरला. आता ही प्रेमकहाणी एका भयानक खुनाच्या खेळात रूपांतरित होणार होती. सिद्धार्थ आणि आर्याचं नातं लग्नानंतरही घट्ट झालं होतं. पण रोहनच्या आईला जाणवलं की तिचा मुलगा काहीतरी लपवत आहे. ती घरात वारंवार शंकेखोरपणे पाहत होती. एके दिवशी रोहन आईला म्हणालं, आई, मला आर्या चांगली मुलगी वाटते, पण तिचा स्वभाव मला कधीच जुळत नाही. ती अजूनही कुणाच्या तरी आठवणीत हरवते. आईला संशय आला. तिनं गुपचूप आर्याचा पाठलाग सुरू केला. एका दुपारी सिद्धार्थ आणि आर्या एक कॅफेमध्ये भेटले. दोघांच्या डोळ्यात अजूनही प्रेम होतं. आर्याने डोळे पुसत म्हटलं, सिद्धार्थ, तू माझं पहिलं प्रेम आहेस. पण आता माझं लग्न झालंय. हे नातं जगासमोर आणू शकत नाही. सिद्धार्थनं तिचे हात धरत म्हणाला, आर्या, तुला मिळवण्यासाठी मी जगाशी लढेन. पण माझं प्रेम जर फसवलंस तर मी स्वतःला माफ करणार नाही. हे सर्व बोलणं रोहनच्या आईनं पाहिलं. तिनं लगेच मुलाला सांगितलं, बाळा, तुझी बायको तुला फसवत आहे. तिचं मन अजून त्या सिद्धार्थकडे आहे. रोड संतापला. तो आर्याला काही बोलला नाही, पण मनात सुडाची ज्वाला पेटली. त्याने मित्रांच्या मदतीने सिद्धार्थला घरी बोलावलं.
आपण बोलून गैरसमज दूर करूया असं सांगून त्याला एका खोलीत नेलं. पण तिथं गाठ पडली. वाद वाढला. सिद्धार्थनं स्पष्ट सांगितलं, आर्या माझ्या हृदयाची राणी आहे. तू फक्त नावाचा नवरा आहेस. हे ऐकताच रोहनच्या डोक्यात रक्त सळसळलं. त्याने लोखंडी रॉड उचलून सिद्धार्थच्या डोक्यावर घाव घातला. सिद्धार्थ तडफडत जमिनीवर कोसळला. आर्या किंचाळली, नको, प्लीज, त्याला मारू नकोस. पण रोहन अंधकारात बुडाला होता. त्याने सतत वार केले आणि काही क्षणांत सिद्धार्थचा जीव घेतला. आर्याच्या डोळ्यांसमोर तिचं पहिलं प्रेम संपलं. ती कोसळून त्याच्या रक्ताने माखलेल्या अंगावर पडली. सिद्धार्थ, मला माफ कर, तुझ्या प्रेमाला मी साथ देऊ शकले नाही. रोहन थरथरत उभा होता. त्याला जाणवलं की त्याने आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. शेजाऱ्यांच्या आवाजाने पोलीस आले. घरात रक्ताच्या तळ्यात पडलेला सिद्धार्थ, रडणारी आर्या आणि थरथर कापणारा रोहन हे दृश्य पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी रोहनला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. मी माझं प्रेम वाचवण्यासाठी खून केला, पण आज समजलं की मी सगळं गमावलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.